सर, सर्वप्रथम तर तुमचं धन्यवाद की तुम्ही 11,500 रुपयामध्ये 1 एकरची ठिबक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे आणि आम्ही त्याला 300 रुपये वाढवून तुमचं जे प्लॅस्टिक आयएसआय स्क्रीन फिल्टर आहे ते मागवलं होतं. तर त्याबद्दलचा हा प्रश्न आहे की तिच्यावर PN6, PN8 किंवा PN10 अशी मार्किंग होती. तर हे काय असतं? तर अतिशय तांत्रिक प्रश्न या शेतकरी दादांनी विचारला आहे आणि तुम्हाला 11,500 रुपयाचं जे 1 एकरचं ठिबकचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये मी खूप वेळा सांगतो की त्याच्यामध्ये आम्ही लोखंडी फिल्टर देतो. ते चांगल्या क्वालिटीचं आहे, पण तरीसुद्धा जे प्लॅस्टिक ISI स्क्रीन फिल्टर आहे ज्याची MRP 4,000च्या आसपास असते ते आम्ही फक्त 11,800 रुपयामध्ये या पॅकेजमध्ये देऊन टाकतो तुम्हाला. तर तेच फिल्टर तुम्ही वापरलं पाहिजे. आणि हे जे PN6, PN8 किंवा PN10 हे जे मार्किंग असतं ना, हे नुसतं फिल्टरवर नाही, तुम्हाला बऱ्याच वेळा वॉलवर किंवा जे वेगवेगळे व्हेंचुरी येते किंवा इतर जो हायड्रोसायक्लॉन फिल्टर येतं, आमचं जे प्लॅस्टिकचं सँड फिल्टर आहे तिच्यावर सुद्धा हे बघायला भेटेल. तर हे काय असतं, PN6 म्हणजे काय की ते प्रेशर रेटिंग असतं की बाबा त्या वस्तूमध्ये पाण्याचं प्रेशर 6 kg पर्यंत झालं तरी ती वस्तू खराब व्हायला नको. PN8 म्हणजे काय की त्या वस्तूमध्ये पाण्याचं प्रेशर 8 kg पर्यंत आलं तरी ती वस्तू खराब व्हायला नको. आणि आपली जी PVC पाईपलाईन असते ती 4 kgची असते आणि ही सर्व फिटिंग कमीत कमी PN6, PN8 किंवा PN10 असते. त्याच्यामुळेच ही वस्तू तुम्हाला प्रेशरवर सुद्धा साथ देते.